हॅलो एव्हरीवन. सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सो खूप दिवस झाले मी ब्लॉगच अपलोड केला नाही. मी ब्लॉग शूट करते बट मला ते एडिट करून अपलोड करायला जरा टाईमच भेटत नाही आहे. म्हणजे शेड्यूल मला मॅनेजच होत नाही आहे. सो यावेळेस मी ठरवलं की गुढीपाडवा आहे आणि तोही गिरगावचा पाडवा. तर मग मी विचार केला की ब्लॉग शूट करीन आणि लगेच तो एडिट करून मी अपलोड करीन. तर आज आहे गुढीपाडवा, आमच्या दोघांचा पहिला गुढीपाडवा, लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा. सो एक्सायटेड आहे. तर मॉर्निंग झालेली आहे, देवपूजा वगैरे झालेली आहे, इवन रांगोळीसुद्धा काढून झालेली आहे. ती मी तुम्हाला नंतर दाखवेन बिकॉज मी आता खूप घाईत आहे. कारण ॲज यू पीपल नो की गिरगावचा पाडवा हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्याची सुरुवात झालेलीच आहे. ती आज सकाळी मे बी 7-8 वाजल्यापासूनच पाडव्याची जी रॅली असते त्याची सुरुवात होते आणि आता वाजल्याच सकाळचे 10. सो मला निघेपर्यंत 11 वाजतील. तर आय थॉट की मी तुम्हाला सगळं नंतर दाखवेन. पहिले मी तिकडे जाते कारण हा माझा फर्स्ट पाडवा आहे. ह्याआधी पण खूप असं वाटायचं की गिरगावचा पाडवा बघायला जायचं आहे कारण असं ऐकलं होतं की खूप मोठा असतो गिरगावचा पाडवा. सो मम्मीची आणि माझ्या दोघींची इच्छा असायची की पाडवा बघायची आणि आता ते माझं स्वप्न पूर्ण झाले. दरवर्षीच आता तो मी गिरगावचा पाडवा बघीनच. तर आता मी पटकन रेडी होते, नऊवारी घालायची आहे, तर अजूनच एक्सायटेड आहे. सो लेट सी कसा असतो गिरगावचा पाडवा तुम्हाला या ब्लॉगमध्ये प्लीज बघायला भेटेल आणि आज आम्ही दिवसभरात काय काय करतो ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. सो चलो आता मी रेडी होते आणि मग डिरेक्टली तुम्हाला मी तिकडे रॅलीमध्ये गेल्यावरतीच भेटते. मी ते सिग्नलला आहे, तू कुठच्या याच्यावरती स्टेजवर आहे? हां आगे फिर पूर्ण फिर. हाँ आपण गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आपण सर्वजण सुखमय आनंदमय राहो अशी शुभेच्छा देतो. खूप राहुलजी नार्वेकर साहेबांचं आपण सुद्धा या फळाचा स्वाद घ्यायचा आहे. आपण पण थकल्या दिवसभर आपलं काम करायचं आहे. फळं घ्या, आपल्याला सुद्धा या व्यासपीठा सीझन नाही आलं पण घे. हा जा घेऊन जा. हॅलो आपल्या सर्वांना त्या गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा. आम्ही खरंच आमचं मनापासून त्यांचे स्वागत करतो. त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या कलाविष्कार इकडे या ठिकाणी 1-2 मिनिटांकडे सादरीकरण करावं.
खूप सुंदर असं कलाविष्कार या ठिकाणी सादर केला मोर्या प्राथमिक विद्यालयातर्फे आणि त्यांना विनंती करतो त्यांनी पुन्हा एकदा आपले कला प्रदर्शन याचे सादरीकरण करावं. मोर्या प्राथमिक विद्यालय मोर्या प्राथमिक विद्यालय यांनी यांचं सादरीकरण करावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. 2 मिनिटांसाठी वाचत असेल तिला सवय आहे जिम्मी पण तेच आहे घरी आहे ना. बोला बोला. हो मोर्या प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं आम्ही खरंच आमचं मनापासून त्यांचे स्वागत करतो. त्यांना विनंती करतो त्यांनी आपला कलाविष्कार इकडे या ठिकाणी 1-2 मिनिटांकडे सादरीकरण करावं व आपल्या प्रतिनिधीला 1 hour later. अॅनिव्हर्सरी टाइम आहे मराठीच्या वतीने या ठिकाणी केलंय. आपण सर्वांनी त्याचा लाभ द्यायचा आहे. एक ज्वलंत विषय या गिरगावातला ज्वलंत विषय प्रायव्हसी काढतो काढून झालं मला ते पूर्ण फिरणं घ्या आपल्यासाठी आहे. याचा स्वाद आपण घ्यायचा आहे आणि माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे हॅलो अरे आलो चालतोय लय गर्दी आहे. आदिशक्ती पथक आणि युवकांचं युवा शक्ती पथक आलेलं आहे. हळूहळू यात्रा पुढे ना सिद्धिविनायक मंदिर पोलिसांना मागे बँड सुरू झालाय कुठेतरी कोणत्या तरी स्टेजवर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हळूहळू यात्रा पुढे होऊ. आपल्याला इथे दिसत आहे अयोध्ये यांनी
जय श्रीराम. जय श्रीराम. हळूहळू यात्रा पुढे येऊया. कुठे पप्पा कुठे मम्मी पप्पा हे पेलो सो वी बॅक टू दी होम. काळे पुट्ट होऊन आले. इनको देख नहीं रे. त्रास नाही देत त्याला. इकडे आणते तिथे मध्येच खात. 2000 years later. थका हुआ चेहरा. त्यांच्याकडे EVs आहेत सिटीमध्ये फिरायला, बाहेर फिरायला पेट्रोलच्या गाड्या आहेत. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सो सकाळपासून आपण आता डायरेक्टली संध्याकाळी भेटतोय. कारण सकाळपासून मला शूट करायला आणि बोलायला जास्त टाईमच नाही भेटला. सकाळी आम्ही जरा लेट उठलो आणि तयारी करेपर्यंत आम्हाला थोडीशी घाई झाली. सकाळी छान असा पहिला आमचा पाडवा सेलिब्रेट, मराठीत काय म्हणतो, एनिवे सेलिब्रेट झाला. आम्ही पहिल्यांदा गिरगावचा पाडवा रॅली बघितली. फास्ट झाला. थांबा हा जरा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ओके, सो ट्रेन आली म्हणून मी थोडासा स्टॉप घेतला.
तर सकाळपासून छान आमचा पाडवा सेलिब्रेट झालेला आहे. इच्छा होती खूप वर्षांपासूनची की गिरगावातला पाडवा एकदा तरी बघायचा आहे आणि ती इच्छा आता दरवर्षीच पूर्ण होईल. तर दुपारी आम्ही आलो घरी 2 वाजता, जेवलो आणि लगेच आम्ही झोपलो बिकॉज खूप थकलो होतो. एवढं सारं ऊन होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढंच चालत गेलो. गर्दी तर होती, माझ्यासाठी खूप गर्दी होती, यांच्यासाठी काहीच नव्हती. सो संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आता परत रेडी होऊन निघालो कांदिवलीला बिकॉज रश्मिताई आहेत, त्यांच्या मुलीचं आय मीन प्राजक्ताने नवीन क्लिनिक ओपन केलं आहे. सो त्याचं आज ओपनिंग सकाळीच होतं ओपनिंग. तर आम्ही आता चाललो आहे, मी ताई आम्ही तिघंच चाललो आहे. आई बाबा आहेत घरी. सो लेट्स सी, खूप दिवसानंतर ताईंना भेटणार आहे आणि इवन प्राजक्ताला सुद्धा. तर चलो बाय बाय बाय. इकडे गेलो असतो अंधेरीला, इकडे चक्रीला सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत कांदिवलीला. 7:15. आता इथे ऑटो करतो आणि जातो. सो फायनली आम्ही पोचलेलो आहो. टाक मी म्हटलं मामा आमच्या दिदी वाटतं आम्हाला काय बरं वाटलं यार. आणि मामी ये ना मला हळूहळू पहिली सेट असतात. आज चांगला मुहूर्त केला ना. जो ब्लर का वाटतंय? आली 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 पर मागे मावशी पण आले. कॉंग्रॅट्स. जिचे व्हिडिओ बघायचे तीच बाजूला उभी आज. थँक्यू. मी तर मला तर रोजच भरत आहे. पेशंट खोकला आलाय, पेशंट खोकतोय, ह्याला कुठच्या गोळ्या द्यायच्या? डॉक्टर याच्यातला कुठच्या गोळ्या आहेत? गोळ्या निळ्या चांगल्या आहेत मला वाटतात. मॅचिंग ऑरेंज आहे का तुमच्याकडे? मॅचिंग नाही भेटलं ऑरेंज. यूट्यूबचं चॅनल आहे. नवऱ्यालाच करायला पाहिजे. इथं यायचो आम्ही, इथं नाही पुढे तिथे काय
हॅलो एव्हरीवन. सो कालचा व्लॉग मी एंड नाही केला, तर कालचा व्लॉग मी आत्ता एंड करते. ॲक्च्युली रात्री आम्हाला यायला खूप उशीर झाला. आम्ही आलो 10:30 पावणे 11 वाजता आणि त्यानंतर आलो, जेवलो वगैरे, कामं आवरली आणि लगेच झोपलो, कारण आज सकाळी उठून ऑफिसला जायचं होतं. सॅटर्डे, संडे, मंडे मस्त 3 दिवस सुट्टी होती. छान आराम केला, लेट उठलो, मस्त 3 दिवस गेले. सो आजपासून परत बॅक टू वर्क. तर छान गेला ॲक्च्युली आमचा कालचा पाडवा. लग्नानंतरचा आमचा दोघांचा पाडवा फर्स्ट पाडवा होता. सो खूप छान वाटलं. अनएक्सपेक्टेड होतं की म्हणजे जो गिरगावचा पाडवा आहे त्यामध्ये एवढं सगळं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांचं छायाचित्र, परत गणपती बाप्पा होते, असं वेगवेगळ्या प्रकारचं सगळं होतं. बायकांच्या बाईक रॅली होत्या. तर हे सगळं बघणं खूप भारी वाटलं ॲक्च्युली मला. खूप सारी गर्दी होती, एवढं ऊन होतं आणि त्या एवढ्या उन्हात एवढ्या गर्दीत मी चालत खूप चाललो. म्हणजे मी कधीच चालत नाही, एवढी मला चालायला बिलकुल आवडत नाही आणि उन्हात तर मी बिलकुल जातच नाही आणि इवन गर्दीतसुद्धा मी जात नाही. सो काल मी गर्दीतसुद्धा गेले, एवढ्या उन्हातसुद्धा फिरलो आणि एवढी चाललीसुद्धा. बट एक दिवस चालतं, कारण पाडवा काय सारखा येत नाही. टॅनिंगसुद्धा झालेलं आहे, बट एक दिवस मी ॲडजस्ट करू शकते, खास करून गिरगावच्या पाडव्यासाठी. सो छान झाला पाडवा, मस्त वाटलं रॅली बघून. माझी तर इच्छा पूर्ण झाली की गिरगावचा पाडवा बघायचा होता. तो फायनली माझी इच्छा पूर्ण झाली आणि ह्यापुढेही ती पूर्ण होईलच. बट नेक्स्ट इयर मी नक्की मम्मीला पण घेऊन येईन, मम्मीलाच इथे बोलवीन. यावर्षी पण मी तिला सांगितलं होतं की ये, पण तिला काही पॉसिबल झालं नाही. सो नेक्स्ट इयर तिला मी नक्की इथे घेऊन येईन आणि तिलासुद्धा आमच्या गिरगावचा पाडवा दाखवीनच. आता मी हक्काने बोलू शकते आमच्या गिरगावचा पाडवा. सो सगळे भेटले, आय मीन दादा, वहिनी, इवन क्रिशालासुद्धा भेटून खूप छान वाटलं. त्यानंतर मग आम्ही आलो घरी आणि घरी आल्यावरती तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल की त्यांनी परत एकदा माझ्या गळ्यात मोठं जे मंगळसूत्र होतं ते घातलं. ॲक्च्युली 4 महिने झाले, 4 महिने झाले लग्नाला, बट मी ते काय अजून सरळ केलं नव्हतं. आम्हाला आजच्या दिवशी ते सरळ करायचं होतं. सो लग्नापासून आत्तापर्यंत ते मी वेअर करूनच ठेवलं होतं, उलटंच घालून ठेवलं होतं. सो काल ते पाडव्याचा एक चांगला मुहूर्त होता, म्हणून मग आम्ही काल ते सरळ केलं आणि परत एकदा आम्ही लग्न केलं. आय मीन परत एकदा त्यांनी ते गळ्यात घातलं आणि मग त्यानंतर आम्ही गेलो कांदिवलीला, जी की मी बोलले की प्राजक्ताने नवीन क्लिनिक ओपन केलं. सो ऑफिशियली आता आमच्या घरात एक डॉक्टर झालेली आहे. खूप प्राऊड फील होते तिच्यावरती की तिने तिचं स्वतःचं क्लिनिक स्टार्ट केलं आहे. सो हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन प्राजक्ता आणि ऑल दी बेस्ट. सो ताईंना भेटून पण छान वाटलं. लग्नानंतर आम्ही भेटलोच नव्हतो, मला तर असंच लग्नानंतर तर आम्ही भेटलोच नाही. 4 महिने झाले लग्नाला, बट लग्नानंतर आम्ही भेटलोच नाही. ताई, जिजू आणि प्राजक्ताला भेटून पण खरंच खूप छान वाटलं. ओव्हरऑल माझा आजचा दिवस खरंच खूप छान गेला. सो आय होप तुम्हाला आमचा गिरगावचा पाडवा आवडला असेल. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग काय असणार आहे ते तुम्हाला समजेलच. सो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरच दादाचं लग्नसुद्धा येणार आहे, तर त्याचेसुद्धा ब्लॉग येतीलच आणि मी नक्की एडिट करून ते लवकरात लवकर पोस्ट करीनच. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय आणि टेक केअर.